श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. श्री स्वामी समर्थांची साथ जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यात स्वामी येतात ना, तेव्हा त्या भक्तांचे आयुष्य हे सार्थक होऊन जाते. कारण स्वतः स्वामी आपल्या भक्तांची निवड करत असतात. त्यामुळे ज्या भक्तांच्या आयुष्यात स्वामी आले ना, तर त्या भक्तांच्या आयुष्यात चमत्कार हा नक्कीच होणार. फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या आयुष्यात पटकन स्वामींचे अनुभव येतात आणि काही भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे अनुभव येण्यासाठी वेळ लागत असतो. परंतु श्री स्वामी समर्थ दैवत असं आहे की कधीच आपल्या भक्ताला एकटे सोडत नाही आणि जेव्हा स्वामींचा चमत्कार होतो ना, तर तेव्हा तो अद्भुत असा अनुभव निर्माण होतो आणि असेच अनुभव आपल्या चॅनलवरती भक्तांच्या स्वभाषेमध्ये सांगितले जातात. त्यामुळे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामींचा जो अनुभव तुमच्या काळजाला भिडेल त्या अनुभवाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला, आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या नाशिक येथील आहेत आणि त्या ताईंचं नाव दुर्गा दुस्तानी आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात आलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. कसे आहे? मस्त आहे. तुम्ही कशा आहात? मी पण मजेत आहे. हा नाशिकवरून बोलते ताई, दुर्गा दुसाने. हा बोला ना ताई. अनुभव शेअर करायचा का? हो हो. हा. बाळ कसं आहे तुमचं? औदुंबर अवधूत छान आहे. अवधूत का? हा, अवधूत. मला नव्हतं माहिती, पण एका अनुभव मध्ये ऐकलं बाळ आहे 6 महिन्याचं. हा, बरं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. अनुभव प्रदीप दादांच्या याच्यात मठात गेलो आम्ही. नाव सांगायचं ना ताई? नाव सांगितलं ना, दुर्गा दुसाने. हो हो हो. नाशिकवरून बोलते. कशा आला ताई तुम्ही स्वामी सेवेत? तुम्हाला कसं समजलं? म्हणजे आता ते कसं झालं, आम्ही म्हणजे माझी काकू पण सेवा करायची. अरे वा. पण तेव्हा आम्ही काही लहान होतो, काही करायचं नाही, पण काकू म्हणायची श्री स्वामी समर्थ, आम्ही पण म्हणायचो. आणि आम्ही जिथं राहायचो तिथं दत्त मंदिर होतं, दत्ताची रोज आरती करायचो संध्याकाळची. आणि म्हणजे असं जिथं जाऊ तिथं दत्त मंदिर भेटायचंच आम्हाला. असं म्हणजे ते दत्ताचीच कृपा स्वामी. अरे वा. म्हणजे तुमच्या लहानपणापासूनच बीज रोवलं होतं तुमच्या आयुष्यात स्वामींचं. हा, पण मग कधी सेवा व्हायची कधी नाही व्हायची तेव्हा आपल्याला काही कळत पण नसतं ना एवढं. हो ना. हा, तर माझा पहिला मुलगा वारला का. अरे बापरे. तर म्हणजे तो झाल्या 3ऱ्या दिवशी वारला का. जन्मला ते पोटामध्ये त्याचा जीव गुदमरला होता ना. बापरे. त्याच्यामुळे तो 3ऱ्या दिवशी वारला. नंतर मग मला मुलीचे दिवस गेले. मग मुलीच्या 7व्या महिन्यापासून आईकडे आले ना, मग तेव्हा शेजारच्या मावशींबरोबर मी रोज जायची मठात आरतीला, एक टाइम संध्याकाळच्या. म्हणजे मला चालता नाही तरी मी पण जायची. असं त्या मावशी पुढे चालायची, मी मागे चालायची. पण मग मी रोज जायची. मग मुलगी पण छान झाली, एकादशीलाच झाली, जया एकादशीला. होय. अरे वा. आणि मुलीला पण आवड आहे स्वामींची. म्हणजे तिच्यावर इतके छान संस्कार झाले ना ताईच्या 2 महिन्यात, 9 7, 8, 9 महिन्याचं. तर मुलगी खूप सुंदर, छान, सगळ्याच्यात हुशार, सगळ्यांना धरून करून चालणारी, सगळ्यांचं म्हणजे व्यथा जाणणारी, मन जाणणारी. अरे वा. कोणाचं मन दुखवणार नाही, प्रत्येकाला म्हणजे सांभाळून घेणारी अशी मुलगी दिली मला स्वामींनी. म्हणजे मी तिला मुलगाच म्हणते ताई. म्हणजे सर्व गुण संपन्न. सगळं आपल्याला दवाखान्यात नेणार, आपल्याला काय असलं नसलं सगळं बघणार असं. तर मग आता असे खूप अनुभव आहेत असं स्वामींचे ताई, पण हा एक अनुभव खूपच मोठा आहे. सांगा. तर महाशिवरात्रीचा दादांच्या मठात कार्यक्रम होता नांदूर शिंगोट्याला.
प्रदीपदादा सोनवणे. हा. हा मग 15 फेब्रुवारीला तो कार्यक्रम होता, पण आम्ही आदल्या दिवशीच गेलो 14 तारखेला. हा तर मग तिथं महामृत्युंजय मंत्र 1.25 कोटीचा जप होता. बापरे. हा हा. तर मग 2 दिवस केला, तिसऱ्या दिवशी पण केला. लवकर उठायचं, लवकर आपलं आपलं जप करत बसायचं रात्री उशिरापर्यंत. हा हा तर मग तिसऱ्या दिवशी काय झालं ताई, जप करताना माझ्या हातात मोठी कळ गेली, अशी जोरात चमक निघाली. मी ओरडले. हा तर मग माझा तो हात खूप दुखायला लागला असा. जो हात जो आपण माळ जपतो तो. हा तरी पण मग मी जप करतच राहिले. मग नंतर तरी दादांना सांगितलं मी असं असं माझा हात दुखतोय. हा मग दादाने मला ना एक सेवा दिली ऊसाच्या रसाची. हा ऊसाचा रस आहे ना 21 दिवस शंकराच्या मंदिरात जाऊन अर्पण करा. आणि अभिषेक अभिषेक करायचा आणि आपली शिवनामावली ना 108 नाव शंकराचे हा ते 3 वेळा म्हणायचे. 108 वेळा नाव 3 वेळा म्हणायचे, असं ते हा करायचं. हा मग असा नियम केला मग मी. हा तर मग माझा हात थोडा थोडा दुखणं बरं झालं, पण हा पूर्ण नव्हतं बरं झालं हात. मग हा मी परत मठामध्ये गेले ते दादांच्या. म्हटलं हा दादा मी तुम्ही दिलेली सेवा पूर्ण केली, पण माझा हात अजून थोडा दुखतोय. हा दादा म्हणे ताई तुम्ही जी सेवा आहे ना तीच चालू ठेव म्हणून. हा हा तर मग मी घरी आले, पण मग मी स्वामींना प्रार्थना केली, स्वामी आता माझ्याकडनं काही ती सेवा होणार नाही. म्हणजे लांब मंदिरात जायचं, रस आधी घ्यायचा मग मंदिरात जायचं, असं म्हणजे ते लांब लांबच आहे ना सर्व. हो हो तर मग मी फक्त स्वामींना प्रार्थना केली, स्वामी आई म्हटलं आता तुम्हीच आई आहे. हा. तर माझ्याकडनं का आता ही पुढची सेवा होणार नाही, पण माझा हात पूर्ण बरं होऊ द्या म्हटलं, अरे दुखू वा. देऊ नका. हा हा मग तो हळूहळू ना ताई आता पूर्ण बरं झालं. आता काहीच दुखत नाही, काम पण व्यवस्थित करू शकते आणि एकदम छान म्हणजे अनुभव आला मला. का ह्या सेवेने म्हणजे दादाने दिलेली सेवा प्रत्येकाने करावी. एकदम भव्य दिव्य अनुभव येतो. आता दवाखान्यात जायची गरज नाही, काही नाही. इतका हा छान अनुभव आहे माझा हा. हा हा छान अनुभव आहे. पण ताई दादांनी दिलेली सेवा मनोभावे तर करावीच, परंतु विश्वास मात्र स्वामींवर पाहिजे, सेवेवर पाहिजे. नाहीतर ताई कोणीही न सेवा देता स्वतःच्या मनाने अंतर्मनातून जर आवाज आला ना की आपण ही सेवा केल्यानंतर आपल्याला फरक पडेल, तर तिथं स्वामी चमत्कार करतात ताई. हो, आता काटा अंगाला माझ्या एकदम. हा म्हणजे एखाद्याला बघा आपोआपच वाटतं की आपण ही सेवा केली पाहिजे. थोडक्यात आता कधी कधी आपण बघा स्वामी चरित्र सारामृत वाचतो दररोज 3 अध्याय, हो. परंतु अचानकच एकदम असं येतं मनात की आपण याचं पारायणच करावं. काही हा अडचण हा आली, होते ना. काय आली, की मग एखादी अडचण आल्यानंतर असं मनातून अंतर्मनातून वाटतं ना की आपल्याला आपण याचं पारायण करावं, तेव्हा त्या पारायणाने सुद्धा आलेलं संकट दूर होतं. हो हो हो. आणि करायची थोडी सेवा करा, पण एकदम मनोभावाने करा, अंतःकरणातून करा. हो 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 ते तर आहेच आहे. जी सेवा मग लहान असो किंवा मोठी असो, अशा मी अनुभव एवढ्या दिवसात ना असे पण अनुभव ऐकलेत की आता काही लोक म्हणतात की नियमाने सेवा केली पाहिजे, आंघोळ करून किंवा स्वच्छ अंगाने देवपूजा वगैरे झाल्यानंतर सेवा केली तर ती सेवा मान्य होते. पण असं नाही ताई. मी माझ्या या चॅनलमध्ये असे देखील अनुभव आहेत की ताईंनी सांगितलं की मी झोपेतून उठले ना अंथरुणावर बसूनच स्वामींचा नामजप करते. हा हा. तर त्यांना मी देवपूजा कधी करते, कधी नाही करत. मी स्वामींना सांगते की माझी सेवा अशीच तुम्ही मान्य करा. तरी म्हटले की माझे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह केले स्वामींनी. म्हणजे असं पण आहे की तुम्ही सेवा करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. बरं अंतःकरणातून करायचं, एकदम मनोभावाने हां. मन लावून करा. हो ना, हो ना. आणि अजून एक छोटासा अनुभव सांगू ताई. हो, हो. चालेल. सांगा. म्हणजे आपण रोज स्वामींना दूध ठेवतो ना, आपला स्वयंपाक उशिरा होतो, भाजी पोळी वगैरे. हां, हां, हां. तर मी म्हटले बाई आपलं रोजचंच काम असतं, स्वामींना दूध साखवेला उशीर होतो, हां, असं म्हटले. आणि हां. गडबडीत काय झालं, ते दूध ना फुलपात्रातनं पडतं, ते खाली सांडलं किचन ओट्यावर. म्हणजे तुमच्याकडूनच आणलं का? हो, माझ्याकडनं सांडलं. तर मग मी काय केलं, आता दूध सांडलं म्हटलं आधी आता पुसून घेऊ ओट्या, नाही तर ते पसरून जाईल ना. हो, बरोबर आहे. तर मी कपडा आणायला गेली ना पुसायला, तर ताई तोपर्यंत त्या दुधाचा ना आकार होऊन गेलेला होता स्वामींचा. अरे वाह! मी म्हटलं बघा स्वामींनी आपल्याला दुधामध्ये आज दर्शन दिलं म्हटलं. हो ना, म्हणजे स्वामी तर तिथं मग मी तुमच्या घरी आले ताई. हां, 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 हां. तुम्ही खरंच फोटो आले. काढलेत खरंच का? आहे ते म्हणजे फोटो काढलेत ताई त्या दुधाचे?
त्या दुधाचा फोटो काढलेला ताई मी तुम्हाला पाठवेल. बरं बरं पाठवा, म्हणजे तुमचा अनुभव बनवताना मी तिथं सर्वांनाच दर्शन घडवेन त्याचं. हो हो चालेल चालेल चालेल. स्वामी अजून काय आपल्या म्हणता? घरी येतात ना ताई, तेव्हा आपलं पण भाग्य असावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही बरोबर आहे ना. तुमचं दुधामध्ये स्वामींनी ते काही आशानच सांडलेलं नाही, ती स्वामींचीच लीला होती की तिथं त्यांना दाखवायचं होतं की मी तुझ्या घरामध्ये आलोय. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणून त्यांना, नाहीतर असा दुधाचा आकार डायरेक्ट स्वामींसारखा थोडीच होणार आहे, सांगा बरं. नाही 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 ते त्यांचीच लीला असेल काहीतरी माझ्याकडे दूध चांगलं नाही तर आपण रोज व्यवस्थित टाकतो ना फुलपात्रात कुठं सांगतं ते हो त्याच ना. दिवशी सांगलं. मग हो. दादांना पण मठात हा फोटो दाखवला का ताई? हा 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 हा. कधी दादांना ते लगेच म्हणे हे स्वामी आहे म्हणे. हो. स्वामी आले ना हो ताई घरी. हा दादा म्हणे स्वामी आहे तुमच्या सोबत म्हणे. हो ना हो ना. हा. अजून आले काम मग शेअर करत जाईल हा. हो हो चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. बरं बरं चालेल. हा चालेल, हा, शेअर हा. करते मी ताई. हा. हो हो करा करा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा हा ते फोटो